नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य कर्मचाऱ्यांच्या मे देय जून 2026 वेतन देयक संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या दिनांक 27 मार्च 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माही एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि अद्याप काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याच्या निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी मे 2026 देय जून 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरचे परिपत्रक हे राज्यातील जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ तसेच कृषीत्तर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित असणाऱ्या अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये संस्था, आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था तसेच वैद्यकीय विद्यापीठे व उच्च तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संस्था यांना देखील लागू असणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहेत।